आजचा दिवस स्पेशल होता म्हणून अहोंनी चहा करायला घेतला। आम्ही तो चहा छान एन्जॉय केला। त्यानंतर मी सकाळची सुरुवात छान अशी देवपूजेने केली आणि आम्हाला सकाळी नवशा गणपतीला जायचं होतं म्हणून मी इथं रेडी होत होती। पण अहोंचं अर्ध्या तासाचं ऑफिसचं काम होतं, पण ते 3 तासानंतर संपलं। त्यानंतर त्यांनी मग माझ्यासाठी असा छोटा मस्त केक मागवला। इथे किमयास खूप एक्साइटेड होती बर्थडे करण्यासाठी। त्यानंतर मग मी केक कट केला आणि आमचं छान असं सेलिब्रेशन झालं। त्यानंतर मग आम्ही जवळच असलेल्या स्वामी समर्थांच्या केंद्रात जायचं ठरवलं, कारण उशीर झालेला होता आणि किमयाची झोप याची वेळ पण जवळ येत होती। त्यानंतर आम्ही केंद्रात गेलो, पण तिथलं पण मधलं दार बंद होतं, त्यामुळे औदुंबराला प्रदक्षिणा मारून बाहेरूनच छान दर्शन घेतलं। आणि दुपार झाली होती तर आम्हाला भूक पण लागलेली होती। आमचा साऊथ इंडियन खायचा प्लॅन होता, पण ते आम्हाला काही मिळालं नाही। त्यानंतर मग आम्ही आमच्या घराच्या जवळच असलेल्या काकडे मिसळ हाऊसला गेलो आणि तिथे छान मिसळ एन्जॉय केली। तिथली मिसळ पण खूपच टेस्टी होती। किमयाने तिथे मिसळपेक्षा दहीच एन्जॉय केली, ते पण तिच्या पप्पांच्या हाताने। त्यानंतर घरी आलो, किमयाची झोप झाली आणि संध्याकाळी आम्ही निघालो नवशा गणपतीच्या दर्शनाला। तिथे आम्ही बाप्पांच्या आवडते दुर्वा आणि जास्वंदीचं फूल घेतलं आणि छान असं दर्शन केलं। नवशा गणपतीला गेल्यावर खूपच प्रसन्न वाटतं। माझी खूप आवडती प्लेस आहे। त्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले आणि आम्ही गेलो डिनरला। ते रेस्टॉरंट पण खूपच सुंदर आणि हायजेनिक होतं। तिथे आम्ही डिनर केलं। त्यानंतर आम्ही वेळ होता तर माझ्या भावाकडे जायचं ठरवलं। माझ्या भावाच्या घरी गेलो तर त्यांनी पण तिथे केक आणला आणि सगळ्यांनी माझं औक्षण केलं आणि आम्ही मस्त तिथे बर्थडे सेलिब्रेट केला। तिथे पण माझ्यापेक्षा किमयालाच एक्साइटमेंट होती केक कट करण्याची आणि ओवाळून घेण्याची, त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला केक खाऊ घातला आणि त्याबरोबर माझ्यासोबत तिचं पण औक्षण केलं। आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो, गप्पा वगैरे केल्या आणि घरी आलो। आजचा दिवस खूपच स्पेशल आणि छान असा गेला। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडतात का ते पण कमेंटमध्ये सांगा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।